शिक्षकाचा 30 वर्ष सेवा केल्यानंतर सेवापूर्तीचा हा सोहळा पूर्ण होत असताना मला फार आनंद होतो, कारण ज्या समाजाला शिक्षणाचा सुद्धा हक्क नव्हता, ज्या समाजाला पाण्याला स्पर्श करण्याचा हक्क नव्हता, पण न्यायालयात जाण्याचा सुद्धा हक्क नव्हता, 1903 ला सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश काढला. त्या आदेशामध्ये अस्पृश्यांना न्यायालयात जाण्याचा हक्क राहील असा आदेश दिला. परंतु न्यायालयात जाताना त्यांनी स्पृश्य लोकांना म्हणजे इतर लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी. ही परिस्थिती होती. ज्या समाजाला शिक्षणाचा हक्क नव्हता त्या समाजातील एक शिक्षक 30 वर्ष पूर्ण सेवा करतो आणि त्यांच्या सेवापूर्तीचा हा सोहळा आपण आज संपन्न करतो. तर ही खरं तर बाबासाहेबांच्या आत्मसन्मान चळवळीचा हा विजय आहे. बाबासाहेबांनी जो आपल्याला मंत्र दिला की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हा मंत्र घेऊन आम्ही शिकलो. बाबासाहेबांनी सरकारी नोकऱ्यांमध्ये जाण्याचा सल्ला दिला. बाबासाहेब म्हणाले की इतर समाजाच्या मनात असलेली विषमतेची भावना जर नष्ट करायची असेल तर तुम्ही सरकारी नोकऱ्यांमध्ये जा. ते म्हणाले की ब्राह्मणांचं महत्व यासाठी आहे की ते सरकारी नोकऱ्यांमध्ये आहे, कारण जो समाज शासन प्रशासनामध्ये असतो, व्यवस्थेमध्ये असतो, त्या समाजाचा एक दबदबा असतो. हे बाब त्यांनी हेरली होती, आयडेंटिफाय केली होती. तोही मंत्र आम्ही स्वीकारला. मंत्र म्हणजे उपदेश. आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये गेलो म्हणजे याचा अर्थ असा नाही की प्रायव्हेट नोकऱ्या आणि व्यवसाय करायचा नाही, परंतु समाजाची इमेज डेव्हलप करण्यासाठी त्यांनी केलेले उपदेश आम्ही पाळले आणि म्हणून आपण इथपर्यंत आलो. आणि हे सर्व घडत असताना जसं पूर्वी ब्रिटिश आले आणि ब्रिटिशांच्या राज्यामध्ये अस्पृश्य समाज गेला, मिलिटरीमध्ये गेला, त्यांची प्रगती होऊ लागली आणि प्रगती होत असताना अस्पृश्यांना मिलिटरीमधून सेवानिवृत्त केला आणि मिलिटरीच्या प्रवासाला बदली आली. हा 1991 ते 1995 झाला. आणि मग तिथून हा फार मोठा सेटबॅक असतो. ज्यावेळी ब्रिटिश आले त्यांनी आमच्या लोकांना नोकरीमध्ये घेतलं तर समाजाची प्रगती होणं सुरू झालं, त्यांच्यामध्ये शिक्षण वाढलं, सुसंस्कृतपणा आला, प्रमोशन झाले. जो इतर वर्ग होता सवर्ण तो खालच्या पोस्टवर जर असेल तर त्याला सॅल्यूट मानावं लागायचं की प्रमोशन झालेलं. त्यावेळी काही रिझर्वेशन वगैरे नव्हतं. भीमा कोरेगावचं युद्ध जिंकून दिलं होतं, ब्रिटिशांना इथं स्थिर सावध केलं. अशी प्रगती होत असताना ब्रिटिशांनी महारांना अस्पृश्यांना, कारण कर्मचारी गेले होते, महाराष्ट्रातील दक्षिणेतील उत्तरेतील बंदी आली आणि मग सेटबॅक बसला. गोपाळबाबा वलंकर आणि बाबासाहेबांनी वडील रामजी बाबा या सर्व मंडळींनी ब्रिटिशांना दिलं की बाबा तुम्ही आले तर तुम्हाला आम्ही मदत केली इथे स्थिर स्थावर होण्यासाठी, राज्य करण्यासाठी, आणि तुम्ही आम्हाला नोकरीतून काढून टाकलं. परंतु इंग्रज काही उत्तर देत नव्हते, कारण त्यांना इथली जी व्यवस्था होती त्यांनी भडकवलं की यांना जर तुम्ही नोकरीत ठेवलं आर्मीमध्ये तर तुम्हाला इथं राज्य करता येणार नाही. त्यांना फक्त राज्य करायचं होतं आमची. आणि मग नंतर म्हणजे जेव्हा जेव्हा अशी प्रगती होते तेव्हा तेव्हा अशा रीतीच्या कुंभार आमच्या विरुद्ध रचले जातात आणि अशा रीतीनं आम्हाला डावललं जातं. संपूर्ण समाजाची सेटबॅक, समाजाला सेटबॅक. योगायोगाने 1917ला पहिलं महायुद्ध झालं, ब्रिटिशांनी परत अस्पृश्यांना नोकरीत घेतलं, युद्ध झालं, काढून टाकलं. मग दुसरं महायुद्ध झालं. त्या दरम्यान बाबासाहेबांचा उदय झाला होता. बाबासाहेबांनी घडताना सांगितलं
की आता नोकरीतून काढायची नाही. आणि मग महार घोटाळा निर्माण झाला. परिणामी नंतरच्या काळामध्ये बाबासाहेब 1942ला ब्रिटिशांच्या मंत्रिमंडळात गेले आणि लेनिन नावाच्या गव्हर्नरला विनंती करून शिष्यवृत्तीची योजना करून दिली. मला हे सर्व यासाठी आठवतं की आता जो खाजगीकरणाचा जो प्रकार सुरू झाला आहे, जिल्हा परिषदेच्या शाळा सुद्धा खाजगीकरणामध्ये देण्याचा घाट चाललेला आहे आणि बऱ्याचशा सार्वजनिक उपक्रमांना सुद्धा त्यांनी खाजगीकरण केलेलं आहे. त्याच्यामुळे आरक्षण हे संपुष्टात येत आलेलंच आहे. हे का? तुम्हाला ते ब्रिटिशांनी जे अस्पृश्यांना मिलिटरीमधून काढून टाकलं त्या बरोबरीची हे कृती मला वाटते. प्रगती होत असताना आम्हाला अशा रीतीने डावलते. याच्यावर आम्ही विचार केला पाहिजे की पुढील काळामध्ये देशामध्ये सरकारी नोकऱ्या राहणार नाही, राहतील त्याही कमी राहतील. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जे शिक्षक भरती झाली किंवा रिझर्वेशन होतं म्हणून त्याचा फायदा जिल्हा परिषद म्हणा, नगर परिषद म्हणा, याचा फायदा चळवळीला सुद्धा होतो. गावगावच्या ज्या आपल्या चळवळी, आंबेडकरी चळवळी, त्या चळवळीमध्ये शिक्षकांचा फार मोठा वाटा आहे. प्राथमिक भूमिका ते निभावतात. तिथे जयंती असो, कुठले कार्यक्रम असो, परंतु जर त्या संस्थांमध्ये म्हणजे त्या भेटकीच्या शाळेत किंवा सरकारी शाळांमध्ये जर आरक्षण राहिलं नाही, खाजगीकरणामुळे आरक्षण काही बंधनकारक राहत नाही, तर त्याचा दुष्परिणाम चळवळीवर सुद्धा होतो. म्हणून आज आपण मुलं शिकवत असताना बाहेरच्या देशामध्ये ज्या जागा उपलब्ध असतात त्या जागा कुठे कशा मिळतील याचा मुलांसाठी 9वी 10वी पासूनच आपण विचार केला पाहिजे. जापान आहे, जापानला नोकऱ्या उपलब्ध आहे, पण तिथे जापानीज भाषा आहे. अमेरिका, रशिया, युक्रेन अनेक देशामध्ये आपली मुलं आहेत, परंतु तिथे काय रिक्वायरमेंट आहे, कशा पद्धतीचे रिझर्वेशन नाही आहे, तिथे काय रिक्वायरमेंट आहे, ही रिक्वायरमेंट तिथल्या लोकांनी आपल्याला सांगायला पाहिजे. मुलांनी, आपल्या पण मुलांनी माहिती घ्यायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण आजपासूनच तयार करायला. पारंपरिक पद्धतीनं जर आपण शिक्षण घेऊन रिझर्वेशन मध्ये जाऊ, कारण तुम्हाला माहिती वर्गीकरणामुळे आधीच लचके तोडलेले आहेत. अ ब क ड करून क वर्ग प्रगत झाला म्हणून त्याला डावलण्याचा एक प्रकार आहे. परत क्रिमी लेअर लावण्याचा प्रकार सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा क्रिमी लेअरचा समर्थन केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये मुलांना म्हणजे एकंदरीतच सामाजिक विकास आजपर्यंत होत आहे त्याला फार मोठा सेटबॅक बसण्याची दाट शक्यता बसणारच आहे. यासाठी आपण सर्वांनी या निमित्तानं सतर्क असलं पाहिजे. मुलं शिकवतो आपण, त्यांना उद्योगधंदे आणि बाहेरच्या देशामध्ये काय संधी मिळतात या दृष्टीनं आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आज लोकरे मुलींच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने त्यांचे पाहुणे मिलिंद वासनिक नागपूरवरून आले आणि ते माझे 45 वर्षापूर्वीचे मित्र झाले. ही मला आजच्या मुलींच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं झालेली फार मोठी उपलब्धी वाटते. 1900 त्यांनी मी डेट विसरतो होतो, फेब्रुवारी 1981ला नागपूरला गड्डी गोदामला डिएसपूरला भारतात इंडियामध्ये डिएसपूरला पहिला कॅडर कॅम्प झाला होता. त्या कॅडर कॅम्पमध्ये आम्ही दोघंही मिळून तो कॅडर कॅम्प हातात केलेला होता. तर मी सर्वांचा आभारी आहे की मला एवढा जुना मित्र या कार्यक्रमात घेऊन दिला. आपल्याला सन्माननीय तावडे मॅडम त्यांना दिलेला विषय आपल्याला ऐकायचा आहे आणि वाघ साहेबांचं पण ऐकायचं आहे. मी परत एकदा
लोहकरे सरांना खूप खूप शुभेच्छा देतो, लोहकरे मॅडमलाही शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द इथेच थांबवतो. जय हिंद. हे चॅनल अनिल वैद्य सरांचे चॅनल आहे. चॅनलचे नाव आहे अनिल वैद्य एक्स जज. यावर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहू शकतात. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक पण करा. या चॅनलवरून वैचारिक व्हिडिओ प्रसारित केले जातात. आतापर्यंत 200पेक्षा अधिक व्हिडिओ प्रसारित केले आहेत. आपणास वैचारिक मांडणी करायची असल्यास वैद्य सरांना व्हिडिओ पाठवा, आपला व्हिडिओ प्रसारित करतील. चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.